जय शिवराय. बसवकल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानाचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिवसृष्टीचं काम चालू आहे. एक 5-6 दिवसाच्या अगोदर थोडंफार कामामध्ये मिस्टेक झाल्यामुळं मी साहेबांना फोन केलं. साहेबांनी करेक्ट रिस्पॉन्स दिले, त्याच्याबद्दल सग्गे हॉस्पिटल, फर्टिलिटी एंड मदर केयर हॉस्पिटल एंड स्कैनिंग सेंटर नियर बस स्टैंड बसोकल्याण. नोबल पब्लिक स्कूल, एडमिशंस आर ओपन. इल्म ही आदमी को इंसान बनाता है. करेक्ट बोलले आणि त्याचं काम पण त्याने करेक्ट करत आहेत. ह्या अभिषेक करण्यामागचं कुठलं राजकारण नाही, कुठला पक्ष नाही. सगळ्या पक्ष सर्व बसवकल्याण तालुक्यात मराठा समाज वतीनं यांचा अभिषेक तादेराव पाटील साहेबांचा अभिषेक केलेला आहे. आम्ही काय चूक काम झालं तर त्याचा प्रश्न विचारणार. त्यामुळे आम्ही त्यांचा प्रश्न विचारला आणि त्याने काल परवा दिवस स्वतःहून काम केल्यामुळं आज त्यांचा अभिषेक करतोय. चुकीला चूक आणि करेक्टला करेक्ट या उद्देशानं आम्ही यांचा स्कूल स्टाइल कैंसल्ड. यहाँ लर्निंग मिलती है क्रिएटिव ट्विस्ट के साथ. नॉलेज पार्क द क्रिएटिव स्कूल. क्रिएटिविटी इज आवर सब्जेक्ट. पूरी जॉन भूख लगी करो फोन. केबीएन कॉम्प्लेक्स रेना मार्केट अभी ऑर्डर कीजिए. अभिषेक केलेला आहे. कारण त्या दिवशी चूक काम झालं होतं, त्यावेळी त्यांना फोन केलं, त्यांना विचारलं. त्याने काल परवा दिवशी स्वतःहून पुढाकार घेऊन काम केल्यामुळं आज त्यांचा अभिषेक करतोय. आमच्या मराठा समाजातील कुठल्याही पक्षाचे नेते असू दे, अनिल भुसारे साहेब असू दे, MG मुळे साहेब असू दे, आनंद पाटील कोयनूर साहेब असू दे, अंगदराव जगताप साहेब असू दे, तात्याराव पाटील साहेब असू दे, या सगळ्यांना मोठ्या नेत्यांना पुढाकार घेऊन हे काम केल्यामुळे त्यांचा सगळ्यांचा धन्यवाद करून आज यांचा पण अभिषेक करतोय. बसवकल्याण नगरातील मागचे BJP सरकार बाय इलेक्शनमध्ये कंडिशन करून 10 एकर जागा 10 करोड रुपये मंजूर केले. त्या 10 एकर जागा दिले आम्हाला शिवसटीचं नामकरण करून दिले आणि 10 करोडसुद्धा आले. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ते 10 करोडही आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. ह्याला सगळ्या 10 करोड याला 10 करोड अगोदर BJP सरकार दिलं होतं, वापस गेले होते काँग्रेस सरकारमधून. आणि त्याच्यामध्ये बरेच काँग्रेसचे मान्यवर लोक, ईश्वर खंडे साहेब आणि आपले बिदर जिल्ह्याचे उस्तुवारी मंत्री, पालकमंत्री आमचे जिल्ह्याचे ईश्वर खंडे साहेब आणि अनेक मंत्री आमचे बिदर जिल्ह्याचेच, पौराणिक मंत्री रहीमखान साहेब आणि संतोष लाड साहेब आणि सगळेच आपले बिदर जिल्ह्याचे MLA मंडळी, सगळेच आमदार लोक, आमचे बसवकल्याणचे शासक शरणू सरकार साहेब आणि सिद्धू पाटील साहेब आणि प्रभू चव्हाण साहेब आणि शैलेंद्र बेलदार साहेब सगळे पत्र दिले त्यांना. ह्या 10 कोटी वापस येण्यासाठी सगळ्याचं सहकार आहे, सगळ्या पक्षाचे, दोन्ही पक्षाचं सहकार आहे. आणि शरणू सरकारी ह्याने पुढं होऊन पत्र देऊन आणि मुळे साहेबांचे सगळ्यांचं सहकार्यामुळे हे 10 करोड रुपये मिळालेलं आहे. आणि हे मिळाल्याबद्दल हे सरकारला, दोन्ही सरकारला आम्ही अभिनंदन द्यावं लागेल. ह्या कामासाठी आम्हाला स्वाभिमानानं आम्ही मागितले, त्यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण केलेले, अखंड हिंदुस्थान बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक शिवसाठी हा इतिहास या बसवकल्याण होण्यासाठी ह्याच्या कारणामुळे हे तिथं 10 एकर जागा दिलेले आहेत. आता हे 10 एकर जागामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 3 करोड रुपये आमचे बसवकल्याणचे आमदार शरणू सरकार साहेब 3 करोड देऊन ह्या ठिकाणी काम चालू केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये काहीतरी थोडंफार मिस्टेक झालं होतं. बरेच लोक हे आवाज उचलल्यानंतर हे आणि परत ते चांगलं काम व्हायला लागलं, आता चालू झालेलं आहे. चांगलं अभिनंदन सगळ्यांना. का बरं, म्हणजे हे काम सगळ्यांचंच आहे, एकाचं नाही. फक्त मराठा समाजच नाही, सगळ्या जाती धर्माचं काम आहे. हे सगळ्या जाती धर्माचे मिळून हे शिवसटी निर्माण व्हायला पाहिजे. इथं सरकार अनुभव मंडप एक चांगलं अनुभव मंडप होत आहेत सरकारतर्फे. महागलचे BJP सरकार येडियुरप्पा साहेबांच्या हातानं इथं हे अनुभव मंडपचं काम चालू होतं, फंड दिले होते. त्याच्यानंतर काँग्रेस सरकार सिद्धरामय्या साहेब सुद्धा ह्याला भरपूर बजेट दिलेत. 775 कोटी बजेट आलेले अनुभव मंडपला. त्या दोन्ही सरकारला आम्ही अभिनंदन द्यावं लागेल. कारण म्हणजे इथं आपल्या बसवकल्याणला एक इतिहास निर्माण होतोय, अनुभव मंडप निर्माण होते. अभिनंदन सरकारला द्यावं लागेल. तसंच आम्हाला शिवसाठी दिल्यामुळे सुद्धा त्याला आम्ही अभिनंदन द्यावं लागतं. पण हे शिवसाठी इतिहास फार मोठा आहे. बसवण्याचा इतिहास
समाज जागृत करण्यासाठी बसवेश्वरचा इतिहास आहे, फार मोठा आहे. आज समाज जागृत झाला तर कसं काय कैलासा हे सगळ्या गोष्टीला बसवण्याचे विचारधारा आम्ही चालवला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज हे कर्नाटक राज्य आहे, भारत देश आहे, आम्ही तुम्ही आहोत, सगळेच आहोत. आज नाही तर आम्ही हे शिवसाठी ह्या ठिकाणी व्हायला लागलो. हे सत्य गोष्ट आहे, सत्य गोष्ट बोलायला काय हरकत नाही. पण ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास निर्माण करण्यासाठी सगळ्याच सरकार, कुठलंही सरकार होते, कुठल्याही सरकारकडे आम्ही फंड घेऊ. आम्ही कुठलं सरकार होते, कोणी मुख्यमंत्री होते, कोणी आमदार होते, सगळ्यांकडून आम्ही फंड घ्यावं लागेल. हे फार मोठं आहे. बीदर जिल्ह्यामध्ये आमचे 3.5 लाख वोट आहेत मराठा समाजचे. बसव कल्याणमध्ये 53,000 मतं आहेत. पण आम्ही का बरं घाबरायचं सांगा. सगळे लोक, ईश्वर सुद्धा मला बोललेले आहेत, बरेच लोकांचे कमेंट आलेले आहेत मला काम बोगस बोलले म्हणून. बरेच लोकांचे 1000 फोन आला असेल, मला 1000 कमेंट आले असेल. पण मी कुणाला काय बोललो आम्ही सुधारणा करू म्हणून त्याला सुधारणा झालेलं आहे. बिघडलेलं काम सुधारणा झालेलं आहे. आणि काय थोडं बिघडलं होतं, काहीतरी कमी जास्ती झालं होतं, त्याला सगळ्याच लोक आमच्या मराठा समाजाचे जागृत होऊन आता ईश्वर म्हटले तुम्हाला आम्ही हे आता पहिल्यांदा मला अजून एक पहिल्यांदाच काय आता सगळ्या लोकांना मी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिषेक, आज दुधानं अभिषेक काय केला. इथं काय थोडं गोंधळ झालं होतं. ह्या 10 एकर जागेला थोडं गोंधळ झालं, इथं अपमान झाला शिवशक्तीला. 10 एकर जागेला शिवाजी महाराजला, छत्रपती शिवाजी महाराज शिवशक्तीला अपमान झाला, शिवाजी महाराजला अपमान झाला ह्या ठिकाणी. त्याच्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही दुधाचा अभिषेक करायला लागलं, इथं केलं आम्ही. पण माझा अभिषेक काय माझ्यावर दुधाला अभिषेक केले, मला काय बरं वाटलं नाही. पण मी काय तेवढं मोठा माणूस नाही, सगळ्याच्या एक ह्याच्यानं मला काय आता आनंदाची हे आहे. पण माझं मी काय तेवढं मोठं नाही, पण मला काम करायचं एक संधी आहे, मी काम करणार आहे. मी अभिषेक करून घेण्यासारखं माणूस नाही. पण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करायसाठी आम्ही आलं. इथं थोडं अपमान झालं होतं म्हणून आम्ही अभिषेक केला. सगळे जाहीर बोलतो मी. पण इथं हे सगळे मिळून एवढे मंडळी येऊन माझं काय शिवाजी महाराजचा अभिषेक केला. मलाही तुम्ही दुधानं अभिषेक केल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन. मला का फार दुःखाची गोष्ट वाटतो. हे फार काय वाटतं याच्यामध्ये, मी काय तेवढं मोठा माणूस नाही, पण मी बोलतो. त्याच्यामुळे कुणाला वाईट वाटते, मला गोळी मारतात का, पण मी बोलणार म्हणजे बोलणार. वाईट वाटतंय, चांगलं काम करायला वाईट वाटतंय, पण वाईट वाटत तर हरकत नाही, पण मी बोलणार. शिवसाठी होण्यासाठी कॉन्सेप्ट आहे. आणि इथले बीदर जिल्ह्याचे मान्यवर लोक, आमचे मानकरे साहेब, दिगंबरराव मानकरे साहेब KKMPचे अध्यक्ष, ह्यांचंही सहकार आहे. आणि दिगंबरराव पाटील चांदुरीकर ह्यांचंही सहकार आहे. व्यंकटेश महिंदे ह्यांचंही सहकार आहे. सगळ्यांचं सहकार, जिल्ह्याच्या लोकांचंही सहकार आहे. आणि सगळ्यात मिळून ह्या ठिकाणी हे एक चांगलं. आणि हे आम्हाला जागा दिलेले आमचे माजी लोकसभा सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री भगत खुबा साहेबांच्या सहकार्यानं मी हे जागा मिळालेलं आहे. त्यांना बी आम्ही आठवण बोलावं लागेल. त्यांच्या सहकार्यानं हे जागा मिळाले. त्याला सहकार आमदार साहेब, चेडूसरकर साहेब सुद्धा सहकार केलेले जागा मिळाला. मुळे साहेबांचंही सहकार आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे जागा झालेलं आहे. म्हणून तुमच्या समोर मी बोलतो. आणि ह्याच्या पुढं काही कुणाचंही फंड देईल, मी एक कंडिशन माझं आहे, कुणाचंही फंड देईल, कोणी फंड देऊ दे, पण एस्टिमेट प्रकार आम्ही काम घेणारच आहे, सोडणार नाही. हे लोक सोडणार नाहीत. आता कोणी काम करा. ईश्वर खंडे साहेबांचं फंड होते, इकडं शानू सरकार साहेबांचं फंड होते, MP साहेबांचं फंड होते, सरकारचं होते, केंद्र सरकारचं होते. आम्ही कुणाचेही फंड होते, आम्ही इथं समोर उभारून काम करून घेता. मी तर पुढे आहे. तुमच्याला सगळ्यांना मी भरोसा देतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 कोटीमध्ये 10 एकरमध्ये शिवसाठी होणारच आहे. हे श्रीचं इच्छा आहे, हे चुकणार नाही. म्हणून तुमच्या समोर मी अनेक वेळी सगळ्यांना माझं जाहीर सगळ्यांना अभिनंदन. आणि ह्याने सगळ्यांना सहकार केल्यामुळे मी अभिनंदन द्यावं लागणार सगळ्यांनाच. आणि तुम्ही येऊन मला का हे छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही दुधाचा अभिषेक केला, ह्या 10 एकरला अभिषेक केला. आणि त्याच्याबरोबर मला सुद्धा अभिषेक केला. पण मला काय तेवढं मोठा माणूस नाही, म्हणून मी तुमच्या समोर मी बोलत आहे. सगळ्यांना जाहीर मी बोललेला आहे. आणि हे सगळं अजून तुमचं सगळ्यांचंही सहकार पुढे होते. आपले सिद्धराम मुळे साहेब इथं आलेले सिनियर आहेत समाजाचे. आणि ईश्वर